40-50 लाखाची गाडी घेणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही, परंतु तीच गाडी कष्टाने, मेहनतीने आणि मेन म्हणजे स्वतःच्या पैशाने घेणं यात खूप मोठा आनंद असतो। आता आम्ही चाललोय गौरव शेठची नवीन ग्रँड विटारा ब्रँड न्यू गाडी आणण्यासाठी। आमच्यासोबत दादा चंदू शेठ पण आहे। चंदू शेठ खास गोट्यावरून न्यायला आले होते आळेफाट्याला। माग प्रणव शेठ आहे, अजिंक्य शेठ आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची उत्कृष्ट अशी फोटोग्राफी मानली जाते, उत्कृष्ट असे व्हिडिओग्राफर सिनेमॅटिक व्हिडिओ काढण्यात त्यांचा कोण हात पकडू शकत नाही अशी आपल्या अजिंक्य शेठ डेरे फोटोग्राफी आपल्या सोबत खास 2 ऑर्डर कॅन्सल करून खास आपल्या शब्दाच्या खातीर ते आलेले आहेत। हे बघा इथं मागे बसलेत। चला आता आपण शोरूमला जाऊ नये, त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊ आणि बघू काय काय मजा होते। आज आता आम्ही आलोय शोरूमला। या ठिकाणी गौरव शेठची या ठिकाणी आपण गाडी डिलिव्हरीला आलोय। बघा आज कसे नटून थटून कसे वेशबाग आलो। राजबिटा गोल्डस मुलगा दिसतोय इकडे, हारे इकडे श्रद्धा मम्मी पण आहेत। चला आम्हाला बेस्ट डील दिली हे ऋषी सर आणि हे मनियार सर, एकदम बेस्ट डील दिली संगमनेरच्या शोरूमला, म्हणून आम्ही खास नारायणगाव सोडून इथं आलोय। तुम्हाला पण गाडी घ्यायची असेल एखादी नेक्साची तर तुम्ही निश्चित इथं या। काय श्रद्धा गाड्या आहेत इथे आणि खूप सुंदर अशा गाड्या आहेत। चंदू शेठ तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही या ठिकाणी गाडी घेतली, त्यांनी ऑलरेडी गाडी दिलेली गौरव शेठचं टॉपचं नियोजन होतं। पहिलीच लक्ष्मी त्यांच्या घरी येणार होती म्हणून अतिशय उत्साही आणि अतिशय आनंदात आमचे गौरव शेठ होते। सर्व डॉक्युमेंटेशनची प्रोसेस करून आम्ही आलो डिलिव्हरी घेण्याकरिता। आज माझे दोन्ही जीवलग मित्र गौरव शेठ वामन आणि चंद्रकांत शेठ गोपाळे यांनी महालक्ष्मी नेक्सा या ठिकाणी गाडी घेतली। खरं तर भरपूर शोरूम आहेत गाडी घेण्याकरिता, परंतु संगमनेरचं जे महालक्ष्मी नेक्सा शोरूम आहे ते अतिशय सुंदर अशी त्यांची सर्व्हिस असते, सुंदर असं त्यांचं कस्टमरला त्या ठिकाणी बॉन्डिंग ते चांगलं बनवतात। दोन्ही गाडी आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित चांगल्या डील मध्ये दिली। डील दोन्ही पण डील आम्हाला एकदम अतिशय उत्कृष्ट प्रकारे पटल्या, पण आम्ही खास आळेफाटा नारायणगाव सोडून आणि संगमनेरला या ठिकाणी गाडी घेण्याकरिता आलो। त्याबद्दल ऋषी सर यांनी आम्हाला बेस्ट डील दिली, त्यांचा हार्दिक अभिनंदन। खरं तर लक्ष्मीपूजनचा दिवस आणि आमच्या गौरव शेठच्या आईसाहेबांचा वाढदिवस हे दोन्ही पर्व काळ एकाच दिवशी आले, म्हणून आज आम्ही गाडी घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलं होतं आणि सर्व प्रोसेस पूर्ण करून आम्ही गाडी डिलिव्हरी घेण्याकरता शोरूममध्ये गेलो आणि त्याच ठिकाणी आईसाहेबांचा वाढदिवसही साजरा केला। 40-50 लाखाची गाडी घेणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही, परंतु तीच गाडी कष्टाने, मेहनतीने आणि मेन म्हणजे स्वतःच्या पैशाने घेणं यात खूप मोठा आनंद असतो। आणि आज आमचे चंदू शेठ आणि गौरव शेठ या दोन्ही माझे जीवलग मित्रांनी आज स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या मेहनतीने आज दोन्ही या 20 लाखाच्या कॅश गाड्या घेतलेल्या आहेत। त्यासाठी मी दोघांचे या ठिकाणी अभिनंदन करतो। आता आपण आलोय ओझरला। आम्ही आलो आहे ओझर मंदिरात। आम्ही आलो आहे ओझर इथे विघ्नहर मंदिरात। आम्ही आता चाललोय असं इकडे लावलेलं आहे आणि आम्ही आता सेम गिफ्ट घेणार आहे। आम्ही ते सेम आम्ही दोघी सेम घेणार आहे। आमच्या दोघींचं नाव श्रद्धा शेठ आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळं सेम घेणार आहे। सर्व गाडीची डिलिव्हरी घेऊन आणि सगळीकडे फिरून आता मी आलो माझ्या घरी। मी आलोय इथं किल्ल्याचं काम बघायला। इथं आर्यन आणि अथर्व दोघं पण आलेत, लांबून लय लांबून आले ते किल्ला बघण्यासाठी। इथं सार्थकने आणि मी लय अशी मेहनत घेतली आणि किल्ला बनवला, प्रामाणिक कष्ट केले। या कष्टामध्ये समीक्षाचं पण योगदान आहे। तिचं जर नाव नाही घेतलं तर ती आम्हाला लय मारीत, त्याच्यामुळे तिचंही नाव घेतलं पाहिजे। आर्यन आणि अथर्व लय लांबून बघायला आलेत फक्त हा किल्ला टॉप आहे म्हणून बायला आलोय। इकडं नानांनी पण सुंदर असं योगदान केलंय। खड्डा खांडायचं काम नानांनी केलं होतं। नाना लांब बसलेत। सार्थक भाऊ आपले मावळे झोपायला गेलेत नाही का? आता लावायचेत का? थोडे इकडे बघा बरं, मावळे रोजानी गेलेत। रोजानी आमचे मावळे सगळे झोपायला गेलेत आणि आता या ठिकाणी फक्त बावळे उभे आहेत। या ठिकाणी आता सुंदर असा किल्ला आम्ही बनवलाय।
सार्थक भाऊंचं योगदान खूप मोठं आहे. अजूनही त्या ठिकाणी झटत्यात. आपण कलर द्यायचं काम केलंय थोडंफार. किल्ला बघण्याकरिता लांबून लांबून या ठिकाणी माणसं आलेत. हे बघा प्रेक्षक खूप लांबून किल्ला बघण्यासाठी आलेत. आम्ही सुंदर असा किल्ला बनवलाय. नाना सुंदर असा कलर देत आहेत. नाना काय नाव आहे आपल्या राणीचं? लक्ष्मी नाव आहे का? भाग्यलक्ष्मी. वा वा वा. सुंदर अशी मर्सडीज या ठिकाणी कलरचं काम चालू आहे. सर्व उरकल्यानंतर ताईसाहेबांची इच्छा होती फोटोशूट करायची आणि मग तो मी केला त्यांचा फोटोशूट. तर कसा वाटला तुम्हाला आजचा पूर्ण हा व्लॉग कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.